भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा विजय आणि कोकणच्या सुपुत्रांच्या आशीर्वादाने कळसुली विभागात घवघवीत यश संपादन केलं। नारायण राणे साहेबांच्या विकास कामांच्या झंझावातामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे जनतेने भरघोस मतांनी कौल दिला। घराघरात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तालुक्यात मोठ्या फरकाने विजय मिळवता आला। हा विजय माझा नसून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे। विकासाची ही वाटचाल आता अधिक वेगाने जनतेच्या विश्वासाने पुढे सुरू राहील, असं मत पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी व्यक्त केलं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि कळसुली पंचायत समिती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे हे भरघोस मताने विजयी झालेले आहेत। गावडे साहेब, काय सांगाल, कसा विजयाचा आपण आनंद साजरा केला आणि कसं वाटतंय? भारतीय जनता पार्टी आणि कोकणचे सुपुत्र खासदार नारायणरावजी राणे साहेब, तसेच आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री हिंदू हृदय सम्राट हितेजी राणे साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माजी आमदार प्रमोदजी जठार साहेब यांच्या आशीर्वादाने मला ह्या विभागातनं, या कळसुली गणातनं पंचायत समिती तिकीट मिळाली। आणि प्रत्येक घरटुघर करत असताना राणे साहेबांनी जो काय आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे आणि त्या बालेकिल्ल्यात मला तशी मोठीशी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही, कारण त्यांनी जवळपास 40-50 वर्ष एक हाती सत्ता ही जिल्हा परिषदेवर राणे साहेबांची आहे। असं असताना घरटुघर फिरत असताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला आणि मी भरघोस अशा लीडने विजयी झालो। या विजयाचे श्रेय सर्व हे जातं हे खासदार नारायणरावजी राणे साहेबांना जातं, कारण त्यांनी 35-40 वर्ष जी काही विकास कामं जिल्ह्यात केली आहेत त्यांच्यामुळे हा विजय आहे। तसेच प्रमोदजी जठार साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते असतील, तसेच विजयाचे भरपूर फॅक्टर्स असतात। जसे पराजय झाल्यानंतर आपण छोटी छोटी गणितं मांडतो आणि जे करतो, तसं विजयाचे पण गणितं असतात। ती गणितं बघितली तर कसवंतवाड्यामधनं जवळपास माझं 50-50 झालं। त्याच्यानंतर हवलमध्ये मी स्थानिक सुपुत्र असल्यामुळे 300-350चं लीड मिळालं। शिरवलमध्ये पंढरी शिरवलकर असताना त्यांच्यासोबत चौकेकर, संदीप चौकेकर, प्राणजीवन सहयोग संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी बऱ्यापैकी लीड घेऊन पुढे येऊन माझ्यासाठी मतदान, भारतीय जनता पार्टीसाठी मतदान मागितलं। तसंच कळसुलीमध्ये पण सचिन पारदी असतील, अतुल दळवी असतील आणि त्याची टीम असते, यांनी सर्वांनी अशी मेहनत घेतली की त्या मेहनतीचं फळ एक गोड समोर दिसायला लागलं आणि माझा विजय हा मोठ्या फरकाने झालाय। जसं काय बघितलं तर तालुक्यात मोठ्या फरकाचा विजय आहे आणि तो मी सर्वस्वी माझा सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते त्यांना देतो हा विजयाचे श्रेय। गावडे साहेब, कळसुली पंचायत समिती मतदारसंघामध्ये तुम्हाला 2533 मतं मिळाली आणि 1279 1279चा आपण अगदी लीड घेतलेला आहे। या लीडबद्दल काय सांगा? लीड हे तळागाळातले कार्यकर्ते जे प्रत्येक घरटुघर फिरतात, आम्हाला मतदारांची ओळख करून देतात आणि त्यांची जी प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंगनुसार ते चालतात आणि त्याच्यामुळे हा विजय येतो। वरिष्ठ लेवलला किंवा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचं तर योगदान आहेच, त्यांनी तर आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवलेला आहे, पण जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत, जे घरटुघर फिरून मतदानाचे चिन्ह समजून सांगणं, मतदान विकास कामं समजून सांगणं, त्याच्यानंतर जे काय आपले स्थानिक आमचे पालकमंत्री आहेत आपले इथले, ते पालकमंत्री हे हिंदूची बाजू घेऊन जे महाराष्ट्रात फिरतात, त्यांचं एक श्रेय की हिंदू एकटा होतो, आता हिंदू एकटा व्हायला चालू झाले, त्याच्यामुळे तो श्रेय सगळं हे सगळ्यांना जातं। जसे पराजयाचे फॅक्टर असतात तसे विजयाचे फॅक्टर पण हे भरपूर आहेत। म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे। लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो नक्कीच या श्रेष्ठींच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने मी तो सार्थ ठरवी। आता तुम्ही नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य कळसुली मतदारसंघाचे आहेत। लोकांकडून आपल्या अपेक्षा सुद्धा भरपूर आहेत आणि जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे। कशी जबाबदारी पार पाडाल आणि विकासाचं विजन कसं असेल? मी माझ्या 5 गावात पंचायत समिती गटात फिरत असताना जी काही विकास कामं लोकांनी सांगितली आहेत, छोट्या छोट्या मीटिंग आमच्या भरपूर झाल्या। त्या मीटिंगमध्ये, प्रचाराच्या मीटिंगमध्ये लोकांनी आपल्या समस्या मांडल्या। त्या समस्या सगळ्या मी उतरून काढलेल्या माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्या दिसत आहेत। त्या ज्या समस्या आहेत त्या वरिष्ठ लेवलला मी त्याची पाठलाग करून मी नक्कीच त्या 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।